ताईंची माहिती आपल्याला व्हॉट्सअप थ्रू पुरवलेली आहे. तो व्हिडिओ पण मी अटॅच करील आहे, ज्या व्हिडिओला ताईंनी आम्हाला पाठवलं होतं. तर तुम्ही बघू शकता यांना अत्यंत गरज आहे आता शेल्टर होम मिळण्याची. कारण हे 2-3 महिने झाले असेच स्टेशनवर रस्त्यात मिळालं तर जेवतायत, नाहीतर असंच उघड्यावरती राहणं वगैरे खूप वाईट परिस्थिती आहे. आणि लोकही इथले खूप त्यांचा गैरफायदा घेत आहेत. तर याच गैरफायद्याला न व्हावा म्हणून संगीताताईंनी आवाज उठवून आपल्याला मदतीसाठी बोलवलं आहे. तर चला या ताईंची मदत करूया. तू का आली मला पुण्याला? पुण्याला का आली तू? पुण्याला का आली? पुण्याला हा माझ्या नवऱ्याच्या इथनं काय मला देव देव केलाय. हा. डोकं फिरवलंय हा माझं. हा माझं पाय जाळलंय. होय. हा, हा हा ही, हा दाखव ही. हम्म. ही, हा. हा. आणि नवऱ्याने मला बाहेर काढलंय. होय हा. जाळून. हा. आणि मग आता तुला तुला घरी जायचं की नाही मग आता? हा, माझ्या लेकरातनी जायचे. मी किती लेकर आहे तुला? मला 3 लेकर आहे. 2 पोरी आहेत हा. आणि त्यांना पण मारणार आहे. कोण मारणार? कोण मारणार? नवरा तुझ्या नवऱ्याचं नाव काय तुझ्या? राम बैजू भारती. राम बैजू भारती. बैजू भारती. हा. हा मग ते तुझं साकीना का पुण्या मुंबईमध्ये कुठं? मी साकीनाक्याला उदयनगरमध्ये उदयनगरमध्ये. 3.5 वर्ष झालं असं मला भटकवतोय. भटकवतो. म्हणजे मी चुकीची. तुला चुकीची ठरवतो. हा, मला चुकीची ठरवायची आहे त्यांना. हा हा, आणि हा. मारायची आहे. हा कोणला मारायची आहे? तो मला नवरा? मारायची. नाही पण नवरा तुला मारणार आहे का सगळ्या घरचे लोक तुला त्रास देतात? घरची लोक नाही, नवरा. फक्त नवरा. नवऱ्याने म्हणजे असा देव केलाय त्यांच्या इथनं की मी मारावी. म्हणजे मला असं देव टाकलंय हा. की मी भटकावी, कुठं पण भीक मागायचं. हा वरचा परमेश्वर त्याचा लेख असला तरी चूक सगळ्यांची बघ. माझ्याकडनं चूक झाली, मी माफी मागितली. हा, हा. मी त्याला म्हणलं तुझ्या गावी येऊन पण मी माफी मागणार. मी माझ्या लेकीला घेऊन गेलते त्याच्या गावी माफी मागायला. तर त्याच्या इथे म्हणतात तो का नाही येत, म्हणजे माझा नवरा का नाही येत. पण माझा प्रेमाने लग्न केलं का? तर माझा नवरा येत नाही, त्याला मी काय करणार? हा? बरोबर. मग आता ऐक, तुला दवाखाना वगैरे करायचं का याला? नाही, दवाखाना करायचं का नाही तुला? दवाखाना नाही, आता नीट झालं. नाही पण नीट झाली तरी अजून व्यवस्थित दवाखाना करायचा का तुला? हा, मी करीन ना तिकडे जाऊन. नाही, तिकडे जाऊन अजून मला मारीन तर मारीन. तर अगं ते नाही म्हणत मी, दुसऱ्या ठिकाणी जाऊन करायचं का हॉस्पिटलला? चांगल्या ठिकाणी जाऊन कुठं? औषधं गोळ्या घ्यायच्या का तुला? कुठं? हाय एक लय छान ठिकाणी, येशील का? नाही, मी आता कुठं नाही ना, मी माझ्या घरी जाणार. बरं. भले मरू नाही तर जगू मी माझ्या लेकरात. बरोबर ना? चालतं. हा, ठीक. हा, बस. आणि मग तुला आता- काय इथं आलं काय दारू बिरू प्यायची सवय लागली का? नाही ना? नाही, मला आधी दारू. तुला काय झालं मग? तू म्हणली ना आता काय ते डोक्यावर परिणाम झाला. मला आधी माझा नवराच पाजायचा, म्हणायचा तुला पाजून मारतो. पण आता 3.5 वर्ष झाली मी नाही दारू पीत. कळलं का? बरोबर. हा, जे खरं आहे ते खरं आहे. बरोबर ना? बरोबर. आता ही 3.5 कारण मला स्वतः तुझं नाव काय आहे? काळूबाईंनी सांगितलंय मला देवांनी की दारूला हात नाही लावायचा. बरोबर, जे जाऊ दे. तुझं नाव काय आहे? माझं नाव निर्मला रामचंद्र गायकवाड. निर्मला रामचंद्र गायकवाड. हा, ठीक आहे. आता हे नाव तुझ्या नवऱ्याचं आहे का रामचंद्र? नाही, मग माझ्या पप्पाचं वडिलांचं आहे. आणि नवऱ्याचं नाव? मिस्टरांचं नाव? मिस्टरांचं नाव राम भजू भारती. राम भजी बारकी. मग तो गावाला नाही जायचं, तर ह्याच्यात आमची चुकी काय? बरोबर आहे. हा, तर माझ्या लेकीला पण मारणार आहे टेम्पो रेड करून. होय. लेकीला बाय बाय. आणि मला पण. होय. तर मार बाबा. त्याचं टेन्शन नको घेऊ. कोण नाही काय करत, स्वतःच्या लेकराला कोणी मारत नाही. ठीक आहे. तुम्ही किती दिवस झाले इथे आहात? मी 10-15 दिवस झाले इथे. मी 10-15 दिवस झाले इथे. बर. आणि काय 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 झालंय तुम्हाला? मी चांगली होती आधी. मी कामाला जायचे, घर बीर सगळं बघायचे. पण माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये काय होतं ते मला नाही माहित. मी म्हणायचे माझा नवरा आहे काम नाही, कारण मीला
लहानपणापासून गावी राहिले, कधी मोबाईल नाही चालवला, कधी काय नाही, फक्त घर आणि काम, घर आणि काम. आणि तो घरातलं पैसे चोरून चोरून न्यायचा, लेकरांचं पैसे चोरून चोरून न्यायचा. मग एक दिवस काय झालं, त्याच्या इथनं काहीतरी केलं. मला झारखंडचा आहे तो, झारखंडचा आहे. मग माझा पुरा जीव असा एकदम, म्हणजे मी पार मारायला आलती, पार असं जीव एकदम धरला होता माझा. तरी पण देवांनी इथं पळव तिथं पळव, तसं पळवून पळवून मला वाचवली, तुकडं तुकडं करून. म्हणतो मे दिखताय वैसा नाहीये. कुठल्या गावचे तुम्ही प्रॉपर? मी इथलीच आहे, भोरची. कुठली? भोर. भोरच्या? हा. तुमच्या घरी कोण कोण आहे? भोर मध्ये फक्त माझा एक भाऊ आहे, अशोक. त्याचा काही कॉन्टॅक्ट वगैरे काही आहे का? नाही, त्याच्याकडे पत्ता माहितीये? हा, तालुका भोर, जिल्हा पुणे, पुढे राहणार निगुडघर. बर. भावाचं नाव काय तुमच्या? माझ्या भावाचं नाव अशोक श्रावण गायकवाड. माझ्या सख्या, तो चुलत आहे, माझ्या सख्या भावाचं नाव महादेव रामचंद्र गायकवाड. तुकडं तुकडं. वगैरे आहे. आणि त्याला फक्त झोप, म्हणजे दिवसातून 4 वेळा त्याच्यावर झोपायचं, 4 वेळा 5 वेळा. तर मला एवढं दिवस, मला माझी लेकरं म्हणायचे, मम्मी तू रातची झोपती तर तू कशी झोपती, तुला नाही कळत, आम्हाला कळतं. मग लेकरं त्याला मारायची, त्याला बाहेर काढलं तरी तो लेकरांना पण मारायचा. मुलांचं वय काय? माझ्या मुलीचं वय, एकीचं 20 वर्ष आहे, एकीचं 18 वर्ष आहे, आणि एकाचं पोराचं 16 वर्ष आहे. तुमचं वय? माझं 30 येते. ठीक आहे. आणि तुम्हाला काय पायाला जखम केली आहे त्यांनी म्हणे? हा हा जाळलेलं आहे? हा, कोणी जाळलं? त्यानेच झालं म्हणतो. आधी काय झालं, जेव्हा तो दारू पिऊन असा लोळायचा तर मीच त्याला चटका दिला होता. को भी चटका दिया है, बराबर दिया है म्हणतो. तुला जो त्रास झालाय ना, ते त्रास नाही होणार इथून पुढे, म्हणून तू त्या आश्रम मध्ये जायला पाहिजे. ठीक आहे? तुला आवडलं नाहीये? माझ्या लेकरांना हो, तुला लेकर पुढे जाणार आहे, तुझे लेकर तुला भेटतील. ठीक आहे? पण तुझी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे पहिली. मग तू तिथं जा, चांगलं व्यवस्थित ट्रीटमेंट होईल तुझी, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे? तुला जो त्रास झाला वैसाही मारेगा करतो. तुम्हाला आता आमच्यासोबत आश्रम मध्ये यायचंय, पण माझ्या लेकरांचं, तुम्ही आश्रम मध्ये खूप चांगली तुम्हाला डॉक्टरांची ट्रीटमेंट मिळेल. सध्या व्यवस्थित तिथे तुमच्यासारख्याच महिला आहेत, ते फक्त महिलांच आहे, तिथे तुम्हाला तुमच्यासारखी महिला मिळतील आजूबाजूला. हे चांगलं. तुमच्या मुलांचे नावं सांगा. अंजली राम बैजू भारती, अस्मिता राम बैजू भारती, अक्षय राम बैजू भारती. कुठे राहतात आता हे? साकी नाका, मुंबई. हां. बरं, त्यांचा काही ॲड्रेस पत्ता काही माहिती आहे का? हां. काय माहिती आहे? साकी नाका मिलिंद नगर. मिलिंद नगरमध्ये कुठे? साकी विहार रोड, साकी नाका साकी नाका उदयनगर मच्छी मार्केट. तिथे राहतात. त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर पाठ आहे का? नाही. मोबाईल नंबर नाही आहे पाठ? नाही. मिस्टर पण तिथेच आहेत? हां. ठीक आहे. तुम्हाला घरी जायचं आहे का तुमच्या? हां, जायचं. बरं, ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की उघड्यावर राहून परिस्थिती किती वाईट होऊन जाते. त्यांच्या डोक्यावरती भरपूर परिणाम झाला आहे. ते तेच सारखं बोलत आहेत. आपल्याला आता त्यांना ट्रीटमेंट करावं लागेल. या ताईंना आता घ्यायला माझं घर फाउंडेशनची टीम येते आहे, जी खूप कोऑपरेटिव्ह आहे. आम्हाला दरवेळेस त्यांची हेल्प होत असते आणि खूप चांगली केअर पण ते घेतात समोर या महिलांची.
स्पेशली महिलांकरताच तिथे त्यांचा आश्रम आहे हिंजेवाडीला. तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन यांच्या फॅमिलीबद्दल जर का मिळत असेल तर कृपया आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.